विचार करा, तुमच्याकडे सर्व काही आहे. स्मार्टफोन, हाय स्पीड इंटरनेट, अनलिमिटेड म्युझिक आणि एंडलेस सोशल मीडिया. तरीही तुम्ही दररोज थकवा जाणवतो, कंटाळ्याने वेढलेले असता आणि कोणत्याही कामात फोकस करू शकत नाही. अखेर का? कारण आहे एक अदृश्य व्यसन ज्याचे नाव आहे डोपामाइन. हे ते केमिकल आहे जे आपल्याला वारंवार फोन चेक करायला, स्क्रोल करायला किंवा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनकडे खेचते. हे आपल्याला खऱ्या प्रोडक्टिव्ह कामांपासून दूर करते आणि त्वरित मिळणाऱ्या आनंदाच्या गोष्टींमध्ये अडकवून ठेवते. आता विचार करा, जर तुम्ही या डोपामाइनच्या विळख्यातून बाहेर पडलात तर तुम्ही अधिक एकाग्र, अधिक शांत आणि अधिक बॅलन्स्ड नाही का होणार? हेच शिकवते पुस्तक डोपामाइन डिटॉक्स. हे तुम्हाला सांगते की कसं आपल्या मेंटल एनर्जीला परत कंट्रोलमध्ये आणून प्रत्येक दिवसाला अधिक मिनिंगफुल बनवता येईल. चला, आपण त्या वाटेवर चालूया जिथे मिळेल खरी शांती, क्लिअर थिंकिंग आणि सेल्फ कनेक्शन. थिबॉट म्युरिस एक फ्रेंच ऑथर आहेत जे मेंटल ग्रोथ, सेल्फ कंट्रोल आणि अवेअरनेससारख्या विषयांवर सखोल अनुभव ठेवतात. त्यांनी आत्तापर्यंत 20पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत आणि प्रत्येक पुस्तकाचा फोकस एकच आहे: लोकांना त्यांच्या मेंटल स्लेव्हरीतून म्हणजे मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणे. पण ही फक्त पुस्तकी गोष्ट नाहीये. थिबॉटचे हे मिशन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातून आले आहे. एक काळ असा होता जेव्हा ते स्वतः बॅड हॅबिट्सशी स्ट्रगल करत होते. काम सुरू करायचे पण मिनिटात डिस्ट्रॅक्ट व्हायचे. फेसबुक, यूट्यूब, नेटफ्लिक्स हे सर्व त्यांची एनर्जी गुपचूप शोषून घेत होते. त्यांना एक्झॉस्टेड वाटायचे, पण समजत नव्हते की का. बॉडी नाही तर मेंदू थकत होता डोपामाइनच्या ओव्हरलोडमुळे. मग एक दिवस त्यांनी स्वतःला विचारले, हेच ते आयुष्य आहे का जे मला जगायचे आहे? ह्या प्रश्नाने त्यांचा शोध सुरू झाला. त्यांनी न्यूरोसायन्सचा अभ्यास केला, सवयींवर पुस्तके वाचली आणि सर्वात महत्त्वाचे स्वतःवर प्रयोग केले. त्यांना रिअलाईज झाले की आपण जितके मेंदूला क्विक आणि इझी प्लेजर्समध्ये अडकवतो तितकेच डीप हॅपीनेस, फोकस आणि पीस मिळवणे कठीण होते. येथूनच जन्म झाला ह्या पुस्तकाचा, डोपामाइन डिटॉक्स. ही लेखकाची स्वतःची जर्नी आहे, एका क्लोज्ड माइंडकडून ओपन लाईफकडे. या पुस्तकाचा कोर पर्पज आहे की आपण आयुष्यात डोपामाइनच्या अतिवापरापासून फ्री व्हावे आणि ती शांती, फोकस आणि खरा आनंद परत मिळवावा जो आपण हरवला आहे. आजच्या जगात प्रत्येक गोष्ट इन्स्टंट हॅपीनेस देते. सोशल मीडिया, गेमिंग, ऑनलाईन शॉपिंग, जंक फूड हे सर्व मेंदूमध्ये डोपामाइन लेवल्स वाढवतात आणि आपण नेहमी नवीन स्टिम्युलेशनच्या ओढीमध्ये असतो. पण ही प्रोसेस आपल्याला रिअल पीस आणि सॅटिस्फॅक्शनपासून दूर नेते. लाँग टर्ममध्ये आपल्याला मेंटली ड्रेन करते आणि आपण आपली खरी पोटेन्शियल अनलॉक करू शकत नाही. पुस्तकाचा मेसेज सिंपल आहे: जेव्हा तुम्ही या क्विक प्लेजर्सपासून अंतर राखता तेव्हा स्वतःला रिसेट करू शकता. आपली एनर्जी त्या गोष्टींवर लावा ज्या खरोखर मॅटर करतात. हे पुस्तक शिकवते डोपामाइनला मॅनेज कसं करायचं जेणेकरून आपण स्वप्नांना सत्यात उतरवण्याच्या दिशेने जाऊ शकू. डोपामाइन डिटॉक्स फक्त फिजिकल नाहीये तर मेंटल आणि इमोशनल शिफ्ट आहे. हे आपल्याला सवयी बदलण्याचा आणि लाईफला राईट ट्रॅकवर आणण्याचा मार्ग सांगते. डोपामाइनच्या ॲडिक्शनमधून बाहेर पडून तो खरा आनंद आणि शांती शोधा जी आतून येते. आता स्टार्ट करूया लेसन 1, डोपामाइनचा ट्रॅप, ते अदृश्य जाळे जे आपल्याला पकडते. तुमचा मेंदू तुमचे सर्वात पॉवरफुल टूल आहे, पण जर तुम्ही याला कंट्रोल नाही केले तर हेच तुम्हाला हळूहळू ड्रेन करेल. डोपामाइन काय आहे? थिबॉट म्हणतात, हे ब्रेन केमिकल आहे जे गुड फिलिंग्स ट्रिगर करते, जसे की प्रशंसा, टेस्टी फूड, व्हिडिओज, मेसेजेस किंवा रिवॉर्ड्स. हे आपल्याला शॉर्ट टर्म हाय देते. आता इमॅजिन करा, एक नोटिफिकेशन आले, डोपामाइन रिलीज. फनी व्हिडिओ पाहिला, डोपामाइन. गोड खाल्ले, डोपामाइन. इंस्टाग्राम स्क्रोल, डोपामाइन. रील्समध्ये नेक्स्ट क्लिक आणि अजून काही. हळूहळू मेंदू इझी रिवॉर्ड्सचा ॲडिक्ट होतो. थिबॉट एक्सप्लेन करतात की डोपामाइनचा गेम सरळ आहे. जितकी जास्त सवय तितका कमी रस हार्डवर्कमध्ये. पुस्तक 10 मिनिटे वाचता येत नाही, मेडिटेशनमध्ये अनइझी वाटते, फोनशिवाय टॉर्चर वाटते. हे आळस नाही तर डोपामाइन ओव्हरडोसचा रिझल्ट आहे. याला ते माइंड कॅप्चर म्हणतात. तुम्हाला वाटते तुम्ही फोन वापरत आहात, पण फोन तुम्हाला वापरत आहे. जर आज डोपामाइनला थांबवले नाही तर उद्या विल पॉवर, अटेन्शन आणि सेल्फ कंट्रोल सर्व निघून जाईल. कसं कंट्रोल करायचे? थिबॉट सजेस्ट करतात, टेम्पररी डिस्टन्स ठेवा त्या गोष्टींपासून ज्या इन्स्टंट डोपामाइन देतात. सोशल मीडिया, गेमिंग, कॉन्स्टंट चेकिंग, एक्स्ट्रा ईटिंग, बॅकग्राऊंड म्युझिक. मेंदूला कंटाळा म्हणजे बोरियत हँडल करायला शिकवा. ते म्हणतात की जेव्हा तुम्ही बोरियत ॲक्सेप्ट करता तेव्हा मेंदू आपली गमावलेली पॉवर परत मिळवतो. फोकस, डिसिप्लिन, पीस. एक लो डोपामाइन डे ट्राय करा. फक्त रायटिंग, रीडिंग, थिंकिंग. बाकी सर्व फोन, सोशल, अननेसेसरी टॉक ऑफ. शेवटी थिबॉट म्हणतात,
इन्स्टंट प्लेजर हे एक फेक वर्ल्ड आहे आणि डोपामाइन डिटॉक्स तो मार्ग आहे जो तुम्हाला रिअल सेल्फशी कनेक्ट करतो. लेसन 2. इन्स्टंट प्लेजर एक स्वीट पॉयझन. थिबॉट म्हणतात प्रत्येक ॲक्शनचा एक पर्पज असतो, पण जेव्हा पर्पजच फक्त इन्स्टंट हॅपीनेस होतो तेव्हा आपण खरं जगणं विसरून जातो. इमॅजिन करा एक मुलगी रिया, रोज सकाळी फोन चेक, व्हॉट्सॲप, इन्स्टा, व्हायरल रील्स, त्यानंतर यूट्यूब, स्नॅक्स, स्क्रोलिंग. तिला वाटतं फक्त 10 मिनिटं, पण होऊन जातात 2 तास. नंतर गिल्ट वाटतं, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. ही फक्त रियाची स्टोरी आहे की आपली पण? थिबॉट एक्सप्लेन करतात की इन्स्टंट प्लेजर मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टीमला हॅक करतं. जेव्हा सर्व काही इन्स्टंट मिळतं तेव्हा हार्डवर्क, पेशन्स आणि डीप सॅटिस्फॅक्शनची व्हॅल्यू 0 होते. याचे इफेक्ट्स काय? तुम्ही डीप गोष्टींमध्ये रस घेऊ शकत नाही, पटकन बोर होता, पेशन्स लेवल कमी होते आणि सतत नवीन गोष्टींची ओढ लागते. याला ते डेप्थची डेथ म्हणतात. तुमची वैचारिक खोली हळूहळू मरते. आपण न्यूसाठी क्लिक करतो, पण इनर पीस आणि बॅलन्स गमावतो. हिडन ट्रूथ: इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन कधीच सॅटिस्फाय करत नाही. ते थोडा वेळ दिलासा देते, पण शेवटी रिकामे पण सोडते. ही एक सायकल आहे. डिझायर, ॲक्शन, डोपामाइन, पुन्हा डिझायर. सोल्युशन काय? अवेअरनेस. फोन उचलण्यापूर्वी स्वतःला विचारा, बोर झालोय की काही गरजेचं काम आहे? डिले प्लेजर. काही करण्याची तीव्र इच्छा झाली तर 10 मिनिटे थांबा. क्रिएट हार्ड प्लेजर हॅबिट्स. बुक्स रीडिंग, नवीन स्किल शिकणे, मेडिटेशन, जर्नलिंग. या गोष्टी सुरुवातीला कठीण वाटतात, पण खरा आनंद देतात. ज्या गोष्टी इझी प्लेजर देतात त्या लाँग टर्म सॅडनेस निर्माण करतात. कठीण गोष्टी ट्रू सॅटिस्फॅक्शन देतात. आज एक प्लेजर ट्रॅकर सुरू करा. स्क्रोलिंग, स्नॅकिंग, शॉर्टकट सर्व नोट करा. 3 दिवसात बघा तुमचा मेंदू आनंदाच्या मागे किती धावतोय. इन्स्टंट प्लेजर स्वीट पॉयझन आहे. डोपामाइन डिटॉक्स त्याचे अँटीडोट आहे. लेसन 3. बोरियत म्हणजे कंटाळा ट्रू फोकसची फर्स्ट स्टेप. आपण कंटाळ्यापासून लांब पडतो, पण थिबॉट म्हणतात हाच तो दरवाजा आहे जो तुम्हाला ट्रू फोकस, क्रिएटिव्हिटी आणि सेल्फ अवेअरनेसकडे घेऊन जातो. थिबॉट शेअर करतात ते स्वतः फोन, नेटफ्लिक्स, यूट्यूबमध्ये बुडालेले होते. बोर झाले की अस्वस्थ वाटायचे. मग त्यांनी ट्राय केलं, स्वतःला बोर होण्याची परमिशन दिली. सुरुवातीला हार्ड होतं, मेंदू इकडे तिकडे उड्या मारायचा, पण वेळेसुधार विचार क्लिअर झाले आणि माइंड शांत झालं. रिअलायझेशन: प्रॉब्लेम बोरियत येणं हा नाहीये, तर त्यापासून पळण्याची सवय हा आहे. बोरियत अटेन्शन स्पॅन बूस्ट करते. स्टिम्युलेशन दूर करा, मेंदू आतून विचार करू लागतो. आपण का घाबरतो? कारण आपल्याला शिकवलं गेलं आहे की काहीही न करणं म्हणजे टाईम वेस्ट आहे. पण सत्य हे आहे की विना डिस्ट्रॅक्शन बसणे ही एक मेंटल प्रॅक्टिस आहे. बोरियत काय करते? विचारांची भेट घडवते, इनर क्वेश्चन्स निर्माण करते, क्रिएटिव्हिटीला जन्म देते आणि क्लॅरिटी आणते. लहानपणी आपण विना गॅजेट्स एकटे खेळू शकत होतो, कारण तेव्हा इनर वर्ल्ड ॲक्टिव्ह होती. आता आपण 2 मिनिटे बसू शकत नाही, कारण माइंड डोपामाइनवर डिपेंडेंट आहे. काय करायचे? 10 मिनिटे माइंडफुल बोरनेस प्रॅक्टिस करा. नो फोन, नो म्युझिक, नो नोटबुक. फक्त बसा आणि श्वासावर फोकस करा. निसर्गात बसा, झाडाखाली, गच्चीवर किंवा बागेत. अंतर्मनाचे निरीक्षण करा. नो इनपुट आवर. दिवसातला 1 तास नो स्क्रीन, नो साऊंड, नो रीडिंग. फक्त स्वतःसोबत राहा. बोर होण्याची कला शिकलात तर प्रत्येक डिस्ट्रॅक्शनवर तुमचा विजय होईल. जर बोरियत टाळत राहिलात तर स्वतःपासून दूर व्हाल आणि रिकामे वाटेल. आज बोरनेस वॉक ट्राय करा. नो मोबाईल, नो म्युझिक. फक्त चाला आणि विचारा की मी डिस्ट्रॅक्शनच्या मागे का धावतोय. थिबॉट म्हणतात बोरियत शत्रू नाही, टीचर आहे. जो हे ऐकतो तो स्वतःचा आवाज ऐकतो. लेसन 4. डिजिटल ओव्हरलोड हे तुमची मेंटल स्ट्रेंथ खातंय. तुम्हाला असं वाटतं का की तुमचं अटेन्शन 5 मिनिटं पण टिकत नाही? पुस्तक वाचताना मन इकडे तिकडे भरकटतं, व्हिडिओ स्किप करता, शांततेच्या काळात अस्वस्थ वाटते. थिबॉट म्हणतात हा योगायोग नाहीये, हे डिजिटल ओव्हर स्टिम्युलेशनचा डायरेक्ट इफेक्ट आहे. हे काय आहे? जेव्हा मेंदूला सतत नोटिफिकेशन्स, फीड्स, शॉर्ट्स, रील्स आणि क्लिकबेट्स दिले जातात, तेव्हा तो शॉर्ट डोपामाइन डोसवर जगू लागतो. प्रत्येक इन्फॉर्मेशन एक रिवॉर्ड बनते आणि मेंदूला अजून हवं असतं. रिझल्ट: विनाकारण फोन उचलणे आणि डिस्कनेक्टेड वाटणे. डॅमेज काय? अटेन्शन स्पॅन तुटतो, डीप थिंकिंग हरवते, इमोशनल फ्लॅट, संवेदनशीलता कमी होते, छोटे आनंद फिके वाटतात. कंपॅरिझन ट्रॅप: सोशल मीडियावर इतरांचं परफेक्ट लाईफ बघून इन्सिक्युअर वाटतं. जर डिजिटल रिवॉर्ड्समध्ये अडकून राहिलात तर डेप्थ कधीच मिळणार नाही. सोल्युशन काय? डोपामाइन फास्ट. 1 दिवस नो सोशल, नो यूट्यूब, नो नेटफ्लिक्स. फक्त बुक्स, वॉक आणि जर्नल. डिले रिवॉर्ड: चांगली गोष्ट लगेच देऊ नका, वेट करा, त्याचा इफेक्ट डीप असेल. मंक मोड टाइम्स:
दिवसातून 2 ते 3 वेळा नो स्क्रीन, फक्त शांतता. आपण स्क्रीन टाईमने स्वतःला नष्ट करतोय पण नोटीस करत नाहीये. आज विचारा, मी माझ्या मेंदूला काय खाऊ घातलं? एक नो स्क्रीन ब्लॉक ठेवा. नो फोन, नो व्हिडिओ, फक्त ऑब्झर्व करा, श्वास घ्या आणि लिहा. तुम्हाला सर्वात जास्त डिस्ट्रॅक्ट काय करतं? डिजिटल स्टिम्युलेशन वाईट नाहीये, पण जेव्हा ते तुम्हाला कंट्रोल करतं तेव्हा ते डिस्ट्रॅक्शन आहे. थिबॉट म्हणतात, डोपामाइनची भूक शंभू नका, बॅलन्स करा. लेसन 5, चेंज युअर आयडेंटिटी. थिबॉट भर देतात की तुम्ही तेच करता जे तुम्हाला स्वतःबद्दल वाटतं. जर तुम्ही डोपामाइन हॅबिट्समध्ये अडकला आहात तर कारण तुम्ही स्वतःला तसं पाहता. इमॅजिन करा, एक कोणी म्हणतंय की मी आळशी आहे, मी कंट्रोल नाही करू शकत, मी सोशल मीडियाशिवाय जगू शकत नाही. ही फक्त सवय नाही, ही आयडेंटिटी बनली आहे. थिबॉट म्हणतात, सवयी आयडेंटिटी रिफ्लेक्ट करतात. रिअल चेंजसाठी आयडेंटिटी बदला. काय करायचे? नवीन आयडेंटिटी निवडा. स्वतःला विचारा, मला काय बनायचे आहे?